हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण आज MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती जी आहे ती लांबणीवर जाण्याचे कारणं किंवा का लांबणीवर जात आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। कधी परीक्षा होऊ शकते, अभ्यासक्रम कधी जाहीर होईल, या सर्व बाबींवर आपण चर्चा करणार आहोत। अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचे फोन येत होते, मेसेज पण येत होते की सर आम्ही जॉब सोडलेला आहे आणि फक्त MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीची तयारी करत आहोत, तर सर आम्ही काय करावं, अशा पद्धतीच्या विचारणा होत होत्या। त्या अनुषंगाने आपण जी माहिती एकत्रित केलेली आहे त्या माहितीच्या आधारे हे सर्व व्हिडिओमध्ये आपण माहिती देत आहोत। बघा, जाहिरात क्रमांक 484950 इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्यानंतर जाहिरात क्रमांक 61, त्याबरोबरच जाहिरात क्रमांक 62, 63, 64 आणि 65, 66 जी कला महाविद्यालय आहेत त्या संदर्भातील जाहिरात, आणि त्याबरोबरच जाहिरात क्रमांक 112, 113, 114 आणि 115 जी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर म्हणजे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक व अधिव्यक्ता गट ब या जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या होत्या साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्या संदर्भातील आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, एवढे दिवस झालं जाहिरात प्रसिद्ध झाली, परत जाहिरात ओपन झाली होती 114ची जी म्हणजे ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला 50% होते, त्या 55%पेक्षा कमी होते, त्यांना देखील अर्ज करायला त्यांनी परमिशन दिलं होतं। आणि तरी देखील आजपर्यंत म्हणजे आज दिनांक 11 एप्रिल 2024 पर्यंत सिलेबस जाहीर झालेला नाही। तर अशा पद्धतीनं प्रक्रिया का लांबली जात आहे, तर आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण जे कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्यानुसार जे परत जाहिरात प्रसिद्ध झाली आणि 50%च्या पुढचे आणि 55%च्या आतले जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना संधी दिली होती। ते एक कारण आहे की जाहिरातीला विलंब होत आहे, म्हणजे जाहिरातीमधील भरती प्रक्रियेला। आणि महत्त्वाचं दुसरं आहे की त्यानंतरनं बघा, फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो 10% आरक्षण जे लागू करण्यात आलेलं आहे। आता हे आरक्षण कोणत्या जाहिरातीसाठी लागू करण्यात येतं, जे 2021चा जो कायदा आहे त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पण त्यांचं मुलाखती झालेलं नाही आहे, त्यांची चाळणी परीक्षा झालेली नाही आहे, अशा सर्व जाहिरातींना ते लागू होतं आरक्षण। त्यामुळं आपली जी जाहिरात जाहीर झाली होती त्या सर्व जाहिरातीच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम कुठेही जाहीर झालेला नाही आहे। त्याच्यामुळं मराठा आरक्षण जे 10% आहे ते या ठिकाणी देखील लागू होणार आहे, यामध्ये काही दुमत नाही आहे। तेव्हा फक्त प्रशासकीय जो विभाग आहे त्याच्याकडून माहिती मागवली जात आहे की कशा पद्धतीनं आरक्षण द्यायचं आहे। ती माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरनं, जाहीर झाल्यानंतरनं आपली भरती प्रक्रिया नियमित पद्धतीनं सुरू होईल। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यासक्रमाचा जो अभ्यासक्रम आहे MPSC प्राध्यापक भरतीचा वरील सर्व पोस्टसाठीचा, तो आपण गृहीत धरत आहोत की आता जी विचारणा झाली MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं की त्यांच्या मतानुसार अभ्यासक्रम हा एप्रिल या महिन्यामध्ये जाहीर होणार आहे, म्हणजे प्रसिद्ध होईल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर। आणि त्यावेळेस आपला म्हणजे अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर परीक्षा कधी होईल, आता परीक्षा आपण जूनपर्यंत तो विषय सोडायचा आहे, जूनपर्यंत होणार नाही आहे। म्हणजे जूनमध्ये आता ज्या एप्रिलमध्ये परीक्षा होणार होत्या त्या जूनच्या नंतर म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कधी होऊ शकतात। आणि आपली जाहिरात प्रसिद्ध झाली पण आपला अभ्यासक्रम जाहीर झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आपली जूनमध्ये तर नाही पण जुलैच्या नंतरच आपली परीक्षा होणार आहे। म्हणजे जुलैच्या नंतर आपण कन्सिडर करूयात की परीक्षा आपली होईल जुलै नंतरनं। त्यामुळं जूनमध्ये परीक्षा होणार नाही आहे, जरी अभ्यासक्रम एप्रिलमध्ये आला तरी जुलैच्या नंतरच आपली परीक्षा होईल। म्हणजे वरील सर्व जाहिराती संदर्भात बोलतोय जुलै नंतर, कारण बाकीच्या ज्या रद्द झालेल्या परीक्षा त्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतरनं संडेला त्या घेतल्या जातील। आता लोकसभा निवडणुकीचा भरती प्रक्रियेवर कसा परिणाम होणार आहे, आता तसं पाहिलं तर लोकसभेचा बाकीच्या एक्झाम्सवर जसं की राज्यसेवा पूर्व असेल, त्यानंतरनं
समाज कल्याण अधिकारी असेल, याच्या परीक्षेवर जशा पद्धतीने परिणाम झाला त्या परीक्षा लांबल्या, ऑटोमॅटिकली आपली ही परीक्षा पुढे गेलेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष आपल्या परीक्षेवर नाही, पण अप्रत्यक्ष त्या परीक्षा लांबल्यामुळं आपली ही परीक्षा पुढे जाणार आहे हे निश्चित आहे, म्हणजेच जुलैनंतर. पण अभ्यासक्रम एप्रिल एंडिंगपर्यंत जाहीर होईल अशी आयोगाकडून अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता जी नवीन 1500 पदे ते या भरती प्रक्रियेमध्ये वाढले जाणार नाहीत, पण निश्चितच काही पदे जे मंजूर झालेले आहेत ते वाढले जाणार आहेत. पण नवीन जे 1500 पदं भरती होणार आहे ती MPSC मार्फत घेतली जावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जसं की औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिकेवर सातत्यानं कामकाज सुरू आहे. त्याचा सकारात्मक आपण विचार केला तर निश्चितच आपल्या म्हणजे विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. पण आपण पण प्रत्येक आपल्या लेवलला आपण काम करणं अपेक्षित आहे. MPSC अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी काय केलं पाहिजे, जसं याचिका खंडपीठामध्ये म्हणजे दाखल झालेली आहे त्या पद्धतीनं आपण जर काम केलं म्हणजे प्रशासकीय स्तरावर तर निश्चितच याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सरळ सेवा मधील भरती प्रक्रिया खूप वेळखाऊ असते का? निश्चितच 1 वर्षाचा कालखंड लागतो. त्यानंतर अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीमधील पैशांचा जो गैरव्यवहार होत आहे त्यापेक्षा आपण संयम ठेवून अभ्यास करावा. माझं एक सर्वांना सजेशन आहे. अनेक विद्यार्थी सातत्यानं प्रश्न विचारत असतात, सर किती दिवस लागतोय आणि यामध्ये काही वशिला लागतो का? वेगवेगळ्या प्रश्न विद्यार्थ्यांचे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांचे अनेक दृष्टिकोनातून प्रश्न असू शकतात, ते समजून घेऊ शकतो आपण. पण मित्रांनो, MPSC अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जाते ती अतिशय पारदर्शक असते, पण त्या भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या संयमाची निश्चितच कसोटी लागते. हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळं आपल्याकडे संयम ठेवणं हेच महत्त्वाचं आहे. आणि जे विद्यार्थी खूपच हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं जीवन दर दिवस व्यतीत करत आहेत त्यांना एक मी सजेशन सांगेल की आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा ॲडॉपवर 11 महिन्यांसाठी जे अप्रूव्हल काढलं जातं, वेगवेगळ्या शहरामध्ये चांगला स्केल पण दिला जातो, 5वा 6वा वेतन आयोगानुसार पेमेंट दिलं जातं, तर असे कॉलेज तुम्ही तात्पुरते जॉईन करू शकता जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर होऊ शकणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे असतील तर त्यांनी मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. ज्यांना जॉबची गरज आहे, जे सेटनेट उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त ती सूचना आहे. बघा, महाविद्यालयातील भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारास आपण स्वतः जबाबदार आहोत का? कारण की बघा, जर मी 60 लाख रुपये द्यायला लागलो तर एक आपलाच सेटनेट धारक विद्यार्थी असतो, त्याची परिस्थिती चांगली असते, तो 70 द्यायला बसतो. म्हणजे आपणच स्वतः आपल्या क्षेत्रातील आपले स्पर्धक हे रेट वाढवतात. 40-30 वर्षा 4-5 वर्षामध्ये 70 लाखावर तो रेट गेलेला आहे, 70 लाख. त्यामुळं हे आपणच स्वतः जबाबदार आहेत, त्याला कुणीही दोषी नाही. आपण स्वतः त्यांच्या घरी जाऊन पैसे देत असतो आणि जॉबची मागणी करत असतो. त्यापेक्षा माझं एक मत आहे, संयम ठेवा, 1 वर्षाचं टार्गेट ठेवा, नेहमी सातत्यपूर्ण अभ्यास करा. MPSC मार्फत निश्चितच तुम्हाला न्याय मिळेल, यामध्ये दुमत नाही आहे. आता महाविद्यालयीन भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारास आपण जबाबदार आहोत, यामध्ये मी सहमत आहे. MPSC मार्फत भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे, हेच MPSCच्या विश्वसनीयतेचं उदाहरण आहे. आणि अभ्यासातील सातत्य कसं ठेवावं? मित्रांनो, हे छोटं ध्येय नाही आहे. क्लास 1 व्हायचं आहे तुम्हाला. क्लास 1 जर व्हायचं असेल आणि जर आपल्याला कोणत्या संस्थापकाचं म्हणजे त्याच्या पुढे करायचं नसेल किंवा आपण त्या प्रवृत्तीचे नसाल, स्वाभिमानी असाल, तर तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. आपलं जेवढं मोठं टार्गेट असेल, जेवढं मोठं ध्येय असेल, तेवढा मोठा संयम असणं गरजेचं असतं. आपण उतावळेपणानं जर आपण त्या परीक्षेला सामोरं गेलो तर आपला अभ्यास होणार नाही आहे. आणि आपलं हे संयम ठेवत असताना आपण मानसिकदृष्ट्या देखील स्थिर असलं पाहिजे. कारण की अभ्यासामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, सर्व विद्यार्थ्याबरोबर स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला या बाबी आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि भरती प्रक्रियेतील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी काय करावं? बघा, आपण नकारात्मक विचार आपल्याच मनामध्ये येत असतात, तर ते विचार न येण्यासाठी आपण प्रकर्षानं काय येतात ते तशा पद्धतीचे विचार याचं परीक्षण केलं पाहिजे. आणि याचं निरसन करण्यासाठी, हे दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम आणि आपले म्हणजे दीर्घकाळाचे आपले उद्दिष्ट ठरवा. आपण काय करतो, नाही मला एकच महिन्यामध्ये परीक्षा पास व्हायचं आहे, नाही होणार. एवढं मोठं ध्येय, एवढं मोठं तुमचं जर ध्येय असेल आणि तुम्ही काही कालावधीमध्ये ते अपेक्षित करत असाल तर हे होणार नाही आहे. म्हणजे सत्य पाहिलं तर माझा मागील 7 वर्षाचा अनुभव आहे.
म्हणजे प्राध्यापक या पदाचा, आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी जे प्राध्यापक म्हणून रुजू करण्यासाठी खाजगी महाविद्यालय असतील, अनुदानित महाविद्यालय असेल, त्यामध्ये बऱ्यापैकी आपण योगदान दिलेलं आहे. त्याचा जो अनुभव आहे त्यानुसार मी हे सर्व बोलत आहे. बघा, संयम ठेवा, निश्चितच तुम्हाला संयमाचं चांगलंच फळ मिळेल. पण हे चांगलं फळ मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःचं निरीक्षण करणं, स्वतःचे जे काही आपले बदल असतील, मानसिक बदल असतील, त्यानंतर चिडचिडेपणा. अनेक विद्यार्थी बोलत असतात की सर हे सर्व बोगस आहे आणि फक्त फॉर्मॅलिटीज असते भरती प्रक्रियामध्ये. तर आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, पवित्र पोर्टलमार्फत 1 वर्षानंतर, तब्बल 1 वर्षानंतर ते अनेक शिक्षक म्हणजे हजारामध्ये शिक्षक भरले गेले आणि आता अनेक देखील भरले जाणार आहेत. संयम ठेवावा लागला. अनेक विद्यार्थी त्यावेळेस देखील आपल्याकडं क्लासच्या माध्यमातून जॉईन होते. अनेक विद्यार्थी, जो विद्यार्थी 157 मार्क घेतलेला आहे, त्याचा व्हिडिओज पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो देखील विद्यार्थी शेवटच्या क्षणाला अगदी संयम सुटत आला होता. पण त्याच विद्यार्थ्याला तो विद्यार्थी त्याच्याच जिल्ह्यामधील, त्याच्या तालुक्यामधली शाळा मिळालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार करा. आपल्याला जर ध्येय जास्त मोठं अचीव करायचं असेल तर निश्चितच आपल्याला कमी कालावधीमध्ये होणार नाही आहे, जास्त कालावधी द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपली तयारी असणं गरजेचं आहे आणि याचा फायदा आपल्याला निश्चितच होणार आहे. सातत्य ठेवा, यश निश्चित आपण संपादित करू शकणार आहात. आणि जे विद्यार्थी सेट नेटची किंवा PhDसाठीची तयारी करत आहेत, त्यासाठी आपण पेट परीक्षा, जी शेवटची परीक्षा होणार आहे, त्यासाठी कोर्स आपण लॉन्च केला आहे गुढीपाडव्याच्या निमित्त. तो 3 महिन्याचा कोर्स तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबरोबरच आपण UGC नेट GRA PhD एक्झाम जून 2024साठी 14 एप्रिलपासून सेट नेटचा कोर्स जे देखील लॉन्च केला आहे आणि आपण गुणवत्तायुक्त सर्व मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे जे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना निश्चितच 968904 हा नंबर देखील शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील या सेट नेट परीक्षा, त्यानंतर पेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. त्याबरोबरच आपण ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून देखील मेंबरशिप बॅच, MPSC अंतर्गत जी जाहिरात क्रमांक वरील आपण पाहिलेला आहे, त्यासाठीची मेंबरशिप बॅच सुरू केलेली आहे. तर ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.